तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे ना आपण रात्रीचं कारखान्यावर जाणार आहे. आणि त्यात पण विषय असा झाला, आपण एकटाच आहे. बघू, मित्रांना कॉल केलेला आहे, पुढे थांबणार आहे. ते थांबले तर चांगलंच आहे. तर आपण चला निघू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला निघू. आपण एक ठिकाणी मस्तपैकी थांबलो होतो, टायर वगैरे चेक करून घेऊ म्हणलं. कारण की बरंच लांब आलतो आपण नॉनस्टॉप, बघू शकतोय. त्याच्यामुळे म्हणलं टायर बेअर चेक करून घेऊ. नाहीतर कसं पुढं जाऊन आपल्याला अडचण नाही येणार. पुढे एक पंप आहे, म्हणजे आता समजा टायराची कदाचित हवा बी निघायला लागली तर आपण लवकर जाऊन टायर पंक्चर काढू शकते. शक्यतो काय होतच नाही बरं का, कारण की रोड मस्त आहे. फक्त एवढं आहे का पुढं रस्ता खराब आहे थोडा. फायनली आपण टायर चेक केले, ते मस्त आहे सगळं. तर आता आपण पुढच्या प्रवासाला निघू. दिवसापेक्षा आहे ना आपण ज्या रस्त्यानं चाललो ना, त्या रस्ता चालू होतो शिक्रापूरपासून, तर ते संपतो डायरेक्ट आपलं मलठणमध्ये. आणि पूर्ण मलठण रोड आहे. त्याच्या आपल्याला तिथं जायसाठी पहिले आपल्याला गुरुजवाडी लागते, त्यानंतर गणेगाव, वाघळ, मग नंतर जाऊन ते मलठण येतं. जवळजवळ किलोमीटर किती आहे ते आपल्याला नाही माहिती, पण आपल्याला तर वाटतं 20-1 किलोमीटर भरण. आणि रस्त्याचं बी पूर्णपणे काम चालू आहे, त्यामुळं थोडे अवकाश होते या रस्त्याला. आता यंदाचं सीझन गेल्यावर पुढल्या वर्षी काय ताण नाही राहणार, कारण की रस्ता पूर्णपणे बनून जाईल. हा जोडदार पण नाही, गावाकडे गेलेला आहे, त्याच्यामुळं अजून एकटाच आहे. गाणे चालू आहे, तुम्हाला तर माहिती आहे राहत्याच्या वेळेस गाणे नाचतात ना. बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंटमध्ये विचारलं होतं का ते टेलरला मागं काय असतं बा. तर बघू शकते ते कशा प्रकारे रात्रीचं चमकतं. आणि तुमच्या ट्रॅक्टरला जर तसलं रेडियम नसेल, रिफ्लेक्टर तसलं नसेल, तर तुम्ही नक्की ते लावा. कारण की रात्रीच्या टायमाला गाड्यावाल्यांना बी दिसतं, आपलं स्पीड बी कमी असतं नाही का, त्याच्यामुळं तुम्ही बी नक्की लावा. आपण बी लावलेलं आहे, आपल्याकडे एक एक्स्ट्रा बी ठेवलेलं आहे. समजा बाय चान्स कुठं पडलं तरी ते आपल्याला काढून लावता येईल. रात्रीचं ड्रायव्हिंग करायला बरं वाटतं. फक्त विषय काय होतो, काही ठिकाणी ना आपल्याला टोचन करायला लागतं, त्याच्यामुळं ना रात्रीचं जाऊ वाटतच नाही. फायनली आपण गणेगावमध्ये आलतो, बघू शकता आपला मित्र चालला पुढं. तसं थांबले होते ते, बरं झालं थांबले, नाही तर आपण इथं झोपून घेतलं असतं. कारण की रात्रीचं एकट्याचं जायचं म्हटल्यावर रस्ता लय हे आपलं इकडं आहे ना, पहिले आपल्याला ढाळ उतरावं लागेल. बघू शकता पूर्ण खड्डे, ट्रॅक्टर थांबतच नाही. आपल्याला थोडं गॅप द्यावं लागेल. आपण इथं थोडं थांबून घेऊ, पुढला ट्रॅक्टर उतरस्तवर. आता समोरचा ट्रॅक्टर उतरस्तवर आहे ना, थोडं थांबून घेऊ, कारण की इथं ट्रॅक्टर लवकर एखाद्याला आवरत नाही. होऊ शकतं खाली पूर्ण फोपाट आहे. आपण जायचं जोरात तर जोरात, आपल्यासोबत दुसरा ट्रॅक्टर जाईन खाली नाही का, त्याच्यामुळे थोडं गॅप दिला म्हणजे तो पण खाली उतरतो तोपर्यंत. आपण इकडून उतरायचं चालू करायचं. आता बरंच गॅप दिला, चला आता घेऊ घाटात उतरून.
बरं तरी या साईडला डांबरी आहे त्याच्यामुळं, नाहीतर असं जर असतं ना तर ट्रॅक्टर उतरलाच नसतं, आपल्याला इथं सुद्धा टोचन करावं लागलं असतं. इकडे डांबरी असल्यामुळं टायर का जास्त स्लिप मारीत नाही. आता हे आलं आपलं गणेगाव. गणेगाव पास करायचं, त्यानंतर येईन मग वागळ. चला, बघू शकताय पूर्ण रस्ता उकारलेला आहे. इथून तिथून काम चालू आहे. त्याच्यामुळे जास्त काय लोड आणताच येत नाही. लईत लई 25-30 पर्यंत. जास्त आणल्यावर लय अवकाळ होते. आता इथं बघू शकताय पूल आहे मोठा आणि एकच पट्टा चालू आहे. आता पुढून वाहनं आल्यावर असं थांबावं लागतं. चला झाल्या गाड्या पास. यंदाच्या सीझनला थोडा ताण होईना, पण पुढल्या वर्षी काय ताण राहणार नाही. बघू शकतोय पूर्ण उकारलेला आहे रस्ता. पूर्ण रस्ता उकरून टाकलेला आहे आणि पहिला रस्ता पूर्ण सिंगल होता, आता लय मोठा होणार आहे. मला मोठा पलीकडच्या साईडला घेऊन पलीकडच्या साईडला घेऊन टाकू, म्हणजे मागून गाड्या आल्या त्याच्या बरोबर नेऊन जाते. आणि माग लोड आहे त्याच्यामुळं टायर लय स्लिप मारते इकडं. मस्त जोगाड भरून ठेवलेलं आहे. सकाळी यायचं मोडकं जोडायचं, निघायचं कारखान्यात. याला आपलं दुसरं गाव वागळ. बघू शकते आता 9:30 वाजलेले आहे आणि पूर्णपणे सगळं झोपलेले आहे. तर ट्रॅक्टर चालू आहे आणि मोटरसायकल तर दिसतच नाही रात्रीचं आम्हाला. आता आपण आहे वागळ्याच्या पुढं आणि जवळजवळ बघू शकते तिथं काहीच नाही आणि रस्ता बी पूर्णपणे सिंगल आहे. गाड्या तर दिसतच नाही रात्रीच्या टायमाला. त्याच्यामुळे ना रात्रीच्या आम्हाला इकडे यायचं म्हणलं ना मित्र लागतो, कारण इकडे यायचं म्हणल्यावर एकट्याला काही पण अडचण येऊ शकते. आता आपण वागळ्यात आहे, ठीक आहे. ट्रॅक्टर चढतो का नाही काय माहिती, शक्यतो चढेलच ट्रॅक्टर, कारण की रात्रीचा टाईम आहे आणि आपला लोड पण जवळजवळ 22-23 टन लोड आहे. तर ट्रॅक्टर चढत.
फायनली आपला ट्रॅक्टर चढला आणि आपला एक मित्र पुढे आलेला होता. आपल्या मागे एक ट्रॅक्टर आहे, बघू चढला का नाही. तर बघू शकताय फायनली तो पण चढला. तर चला निघू आता. तुम्हाला असं वाटत असेल वाघाळा चढल्यावर रस्ता मोठा आहे का, पण मोठा रस्ता नाही बरं का. पूर्ण आपला घाट होत रस्त्यावर पूर्ण असाच रस्ता आहे सिंगल. फक्त पुढं जवळजवळ 100-200 मीटर गेल्यावर आहे ना डबल रस्ता लागतो. हे लागला आता परत मोठा रस्ता. कमीत कमी असा रस्ता तरी पाहिजे जेणेकरून आपल्याला गाड्या आल्यावर साईड बी देता येईल नाही का. आणि रस्ता ते आपल्याला पुढे वर्षीच बघायला मिळतात. त्याच्यामुळं आयत्या रस्त्यावरच चाला आणि पट्टा पाडून जवळजवळ आपल्याला आज 10 वाजत आहे. नाही तर रोज कारखान्यात जायला 1-2 असे वाजायचे. पण आज आपण लवकरच झालं त्याच्यामुळं काय झोपही आहे ना. नाही तर रोज झोपेचा ट्रॅक्टर नेत होतो आपण. पण आज काय डोळे लागणार आपले. आणि झोप लागायला लागली का लगेच असं व्हिडिओ चालू करायचं म्हणजे आपल्याला झोप लागत नाही. आता पुढं घाट आहे तिथं बघू आपण मित्रांना झोप लागत नाही. फायनली आता घाटात आलेलो आहे आपण. बघू शकता मित्र. लाईक करा म्हणतोय, लाईक रात्रीच्या टायमाला. चला आपण देवाचे पाय पडून घेऊ. तोपर्यंत आपला मित्राचा बी ट्रॅक्टर आहे. फायनली देवाचं पण दर्शन करून घेतलं. चला बघू आता काय नियोजन आहे. उतरण का आणि या मित्राचं दुःख राहिलं त्याच्यामुळे ना बार गळाटा व्हायले ते हे बघू शकताय. चिकटते पण ते लावले. तब्येत खराब आहे. खाली उतरा ना तो उतरत पण जरा खाली डायरेक्ट खाली जायचं पुढं माग. मग तू जाऊ दे ना पुढं पहिले. पण मी जाऊ जाऊ दे. ते म्हणे तुम्ही पार खाली जाऊ द्या म्हणे. डायरेक्ट हा आडवं करू का पुढं जाऊ. आडवं लोक करू पुढे जाऊ फक्त पार रस्त्याचे खाली उतरा आणि मग बरं जाऊ चिटकून उभा राहा बस ना. चहा पाजणार आहे काय. तुझ्या बरोबर मला लोक लय ओळखते. अरे व्हिडिओत घेतल्यावर सगळं बरं का. व्हिडिओ म्हणजे असतो ना हा किंवा माझ्या बरोबर काल परवा व्हिडिओ पाहिले का ते एलियाच सरल्या असेल. चाल मग खाली जात आंबा मग. चला आता असा विषय झालेला आहे तर आपल्याला थोडा गॅप द्यायचा आहे. त्याच्या ट्रॅक्टरला टायर कमी आहेत थोडे त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण घाट उतरायचं आहे. मग तो मागून येणार आहे. होऊ शकते पूर्ण डोंगराचा भाग आहे जवळजवळ काहीच दिसत नाही. आणि आपला मित्र उतरत आहे पुढं. आपण बी 5 म्हणजे थोडा लांब जास्त येतं थांबू आणि आपण बी घाट उतरून घेऊ. आणि बघा मित्रांनो त्या आपल्या मित्राचं दुखतं आहे तरी पण ड्रायव्हिंग करतो आहे. आणि हे क्षेत्रच असं आहे का दुखत असलं तरी आपल्याला ड्रायव्हिंग करावंच लागते. त्याच्यामुळं फक्त तुम्ही व्हिडिओ बघा आणि या क्षेत्रात काय उतरू नका. चला घेऊ घाट उतरून. हे घाट दिसायला तर काय बारीकच आहे पण या ठिकाणी ना थोडं सरळ आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टरचा ब्रेक काय लागत नाही. ट्रॅक्टर तरी काय करणार आहे 2 टायरालाच ब्रेक राहतात आणि त्याला पूर्ण जवळजवळ
ते मागचे टेलरचे दोन्ही आठ झाले, मुंडक्याचे 2. 10 टायराला त्याला 2च टायरालाच कंट्रोल करावं लागतं. कसं काय करेल? तरी त्या मानानं पण बरंच कंट्रोल करीत 2 टायर पण. आणि मित्रांनो, तुम्ही बी तुमच्याकडून बी असे घाटबीट उतरत असले, काही जण नवीन राहत्या, घसरले का डायरेक्ट उडी फेकत्या, तर उडी बिडी काय फेकू नका. कारण की ट्रॅक्टर थोडा पळाल्यावर आवरतोच. आता बघू शकताय पूर्ण ब्रेक मारलेला आहे तरी पण आवरत नाही आहे. सरळ सोपं इकडून गिअर टाकून द्यायचा, पळू द्यायचं ट्रॅक्टर किती पळतं तेवढं. बघा आपला ट्रॅक्टर किती पळतोय आता. थोडा पळन पण थोडा पुढे गेल्यावर परत कंट्रोल होऊन जातं ट्रॅक्टर. त्याच्यामुळं पळाल्यावर काय गडबडू नका. आत्तापर्यंत जवळ भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहे घाटामध्ये. मागच्या सीझनला, यंदाच्या सीझनला तर नाही झालेलं, पण मागच्या सीझनला बरंच महिन्यातून 2-3 ट्रॅक्टर पलटी झाले. फायनली मग एक परत सगळ्यांनी घाटात उतरून घेतला. चला आता इथून आता शेवटचं गाव आपलं हेच आहे मलठण. मलठण झाल्यावर आपला कारखाना येईल. नाही, आपला कारखान्याच्या अलीकडे एक गाव आहे अजून, शिंदेवाडी. शिंदेवाडी झाल्यानंतर आपण कारखान्यावर पोचलो. बघू शकता इथं पण पूर्ण इथून तिथून रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे असे कट्टे ते ठेवलेले आहे, ते पण रेडिओमध्ये लावून. त्या साईडला जोरात चालायचं कामच नाही भाऊ, कारण की एक साईडनं अख्खं उकरलेलं आहे. ब्रेक नाही लागलं, डायरेक्ट खड्ड्यामध्ये. बघू शकता या गाडी किती लांब थांबलेली आहे. ते कहून की एक पट्टा अख्खा उकरलेला आहे, त्याच्यामुळे ती गाडी बघू शकता लांब थांबलेली आहे. बघू शकता आपण आता मलठणमध्ये आलो. हे रस्ता शिरूरकडे जातो, जो रस्ता आपला कारखान्याकडे पुढं पण बरंच लांब जातो. आपल्याला काय माहिती नाही. इथून पूर्ण मोठा रोड आहे कारखान्याला, त्यामुळे इथपर्यंत येस्तोवर थोडी अडचणच असते. मग इथून मोर आराम भेटतं थोडं, कारण की रस्ता एकदम टापोटाप आहे. तर चला आपण आता डायरेक्ट कारखान्यावर भेटू. फायनली बघू शकता आपण कारखान्याच्या जवळ आलो. तिकडून आता काय कारखाना एकदम जवळ आहे. पण विषय असा झाला, जे मित्र आपल्यासाठी थांबले ते का ते मागत राहिले. आपण बी काय करू, इथं थोडा थांबू. परत कसं आहे, ते आपल्यासाठी थांबले आणि आपण निघून जायचं, बरोबर नाही वाटत. आपण निडं पुढं जागा बघून मस्त थांबू थोडं. जागाच दिसताना, कारण की कपाळामुळं आपल्याला जागा म्हणजे पूर्ण प्लेट जागेवरच लावावं लागतं, नाही तर मग ट्रॅक्टर आपला इथं झटकून जाऊ शकतं. इथं आहे थोडीशी जागा, थोडं जरी खाली उतरवलं तरी आपलं काम होणार आहे. बघू शकताय थांबलो आपण. थोडंसं थांबलो होतं आपण, आणि मित्र पण गेला पुढं. आणि मित्र गेला त्याच्या सांग मागं जवळजवळ 3-1 जुगाडं ते पण गेले पुढं. तसं त्यांचा सेपरेट नंबर असतो, तसं काही विषय नाही. चालला मित्र.
मागच आहे आपला, कारण की तुला जमान्यावर आलं ते तब्येत बी बरोबर नाही. चला आता डायरेक्ट कारखान्यात जाऊ आपण. ते फायनली आपला कारखाना आला. आता इथून येऊ लास्ट टन, एकदा नंबर लावायपाशी तिथं एक टन, डायरेक्ट काटा आणि डायरेक्ट क्रेन. बघू शकतोय घोडा उभे झोपतोय पाय बरं काम करते झोपल्यावर. इथं कारखान्यापाशी बघू शकतोय बटाट्याचे झाड ते लावलेले आहे. इकडं ज्वारी आहे. एक बारकी बिडी आणि मोठी बिडी. मोठ्या बिडीचं तर काय धुपणच दिसत नाही. वेलकम टू पराग शुगर कारखाना. आणि इथं आता नंबर लावायचं. इथं बघू शकता सेन्सर लावलेलं आहे. आपला नंबर लागला 87. 2 वाहनं आहे पुढं आपल्या. ते वाहनं पण एक आत्ता आपला मित्र गेला तो, अजून एखादा ट्रॅक्टर गेला असेल पुढं. डायरेक्ट काटा आतमध्ये. यंदाच्या सीझनला काय कारखाना सगळे मोकळे नाही का, काय विषय काय माहिती. फायनली आपण आता काट्यावर आलो. बघू शकतोय लाल लाईट लागल्यावर सेन्सर कनेक्ट होतं. बघू शकता तिथं लाल लाईट लागलं, सेन्सर लागलं म्हणायचं. पुढील हा फायनली काटा बिटा केला. आणि हे मित्र भेटला लय दिवसानंतर. अरे आता एवढ्या रातची आपल्याला चहा पाजायला नेणार आहे. पहिले खाली करू मग बाजू, बस खाली खायला. खाली करू बाजू. आलो रे आलो. हा फायनली काटा बिटा झाला. आतमध्ये बरेच वाहन आहे आपल्या पुढं. तिकडे बघू शकता जोगाडाचं वाहन खाली होतं. तिकडं आपले मोठे वाहनं आणि मध्ये जे आहे तिथं कोट्टीचे वाहनं खाली होते. तर चला आता मस्तपैकी ट्रॅक्टरमध्ये लावू आणि हॉटेलवर जाऊन चहा बिया घेऊन येऊ. आणि आपल्याला पोहोचता जवळजवळ 11 वाजलं. शेवट आला बरं का, याला ना 5 रुपये बघ गाडी. दम गाड मारली म्हणून बंद कर रे. आणि आता आपण आपलं वजन करून बघू. इकडं आपल्या मित्राचं वजन किती आहे, 85-90 किलो. अरे काय हो राहिलं अरे. आता मावाला पाहू ना. ते यार काट्यावर काहीच नाही. आता आपलं वजन बघू. 75. 10 पहिले 10 येत होतं म्हणल्यावर. फायनली मित्रांनो रात्रीचे 2 वाजल्यात. तेव्हा आपला नंबर आलेला आहे. आणि आपण मधला व्हिडिओ काढलाच नाही कारण की मोबाईल आहे ना आपण चार्जिंगवर दिलता काट्यावर. तर आता बघू शकते आपलं एक टेलर खाली झालेलं आहे. आणि एका टेलरमध्ये एक साखर राहिलेली आहे. तर ते काटा करायला गेलो आणि मोबाईल घेऊन आलो. बघू शकते कशा प्रकारे भारे टेबलवर ठेवल्या जातात. आपल्या पुढे एका ट्रॅक्टर आहे, ती पण एकच साखर राहिलेली आहे. मग आपला ट्रॅक्टर खाली होईल. ड्रायव्हिंग लाईफमध्ये असं असतं, रात्रभर जागायला लागतं.
बघू शकता आता कशा प्रकारे भारावर जातो. वरती वायर आपल्या क्रेनला गुंतवायला पण माणसं आहे. या भाराचं वजन असेल जवळजवळ, त्याचं वजन असेल आपल्या हिशोबानं 6-7 टन वजन असेल त्या भाऱ्याचं. तरी ते क्रेन सहज उचलून घेतं. चला आता आपला ट्रॅक्टर लावून घेऊ. जोडदारच ट्रॅक्टर झाला खाली. फायनली आपला ट्रॅक्टर लागला क्रेन खाली आणि मित्र आपल्याला चहा बाजू राहिला. चल ना. चल सांग ना मग. बघू शकताय रात्रीच्या वेळेस या बाबांनी मस्तपैकी चहा आणलेली आहे. रात्रीचे 2 वाजले. बघू शकताय 2 वाजत आलेले आहे. भारा गुतवाय असतो. आपला बी एकच भारा राहिलेला आहे. फायनली एक परत आपल्या ट्रॅक्टरने ते खाली झालं. आता काय करू, काटा करू मस्तपैकी एक साईडला लावू आणि झोपून राहू.